कारण कीर्तन समजलंय पाहिजे ना नाना भाऊ, बरोबर आहे का नाही? नसतं खी खो खो आपल्याला येतही नाही. हे आतापर्यंत वैशिष्ट्य आहे. अजिबात हसा अशी अजिबात नाही. कारण ही गादी हसा हशीची नाही. बाबा बरोबर आहे का नाही? भक्ती ज्ञान विरहित गोष्टी तरान ही तर हसणारा आहे दोषी आणि हसवणारा आहे दोषी ठरतो. आणि अनंत पुढचे जन्म आहे ना स्वतःचे खराब करून घेतो. नुसते हसव अशीच नाही, इथं देवाण घ्यावं नाही चालत नाही बरं का नाना भाऊ, अजिबात नाही. पाकिट नाही चालत नाही. हो नाही मी घेत नाही म्हणून म्हणत नाही असं नाही. इथं देणार आहे पण आणि घेणार आहे पण दोषी. म्हणून इथं हसो आश्वी चालत नाही. इथं आर्थिक देवाण घ्यावं नाही चालत नाही. सुंदर बाबांनी प्रमाण दिलं. इथं फक्त हरिचिंतन हरिकीर्तन चालतं. हाच या गादीचा मान आहे. आणि ज्याने ह्या गादीचा हा मान मोडला पतनाला भागीदार झाला. पाकिट घेतलं तरी भागीदार, हसावला तरी भागीदार, हसला तरी भागीदार आणि पैसा दिला तरी भागीदार. घेणाऱ्यापेक्षा देणारा मोठा दोषी बरं का. इथून पुढे सावध. घेणाऱ्यापेक्षा देणारा दोषी, हसवणाऱ्यापेक्षा हसणारा दोषी. इथून पुढे ध्यानात ठेवा असतं गावकर. कीर्तनकारांनी जर आचकट बिचकट विनोद जर चालू केले तर पब्लिक मधून उठून उभं राहायचं. बाबा ही कीर्तनाची गादी तमाशाची नाही. विनोदाच्या कथा वेडवाटे, विनोदाच्या कथा वेडवाटे, विनोदाच्या कथा वेडवाटे, देवाचे चरित नावारे सर्वथा, देवाचे चरित नावारे सर्वथा. हा या गादीचा प्रभाव आहे आणि ते नियम प्रत्येकाने पाळलेच पाहिजेत. आजचा प्रसंग, आजचा हा एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा, आपल्या मामांचा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतोय. काहीतरी कारण मीमांसा असल्याशिवाय मामाने अवतार घेतला नाही. हा मुद्दा पहिला लक्षात घ्या. बरोबर. आप्पाची वाडी, आप्पाची वाडी हे मामाच्या आईचं आजोळ, सुंदरा मातेचं आजोळ. मागं जायचं आपल्याला, थोडंसं मागं जाऊन स्पीडमध्ये पुढे घ्यायचं आता. कारण आपल्याला कारण शोधायचं, मामाने का अवतार घेतला हे कारण शोधायचंय. कारण अवतार जर कळला पाहिजे ना. आले मामा गेले मामा नाही. का आले, काय केलं आणि कसे गेले हे कळलं पाहिजे. आप्पाची वाडी अजून मग जरा बाबा धोरणात नाही. बाबा आत्ता बाबा दिसतोय, पुढच्या 10 मिनिटात काय तुम्हाला बाबा हाय का नाही हाच कळणार.
आम्ही दिवसा साहेब आणि रात्री साधू आहे, पण आता यांनी मला दिवसाच साधू केलाय. दिवसाचं कीर्तन आहे नाही. असं विठ्ठल विठ्ठल. आप्पाची वाडी आणि आप्पाच्या वाडीमध्ये हलसिद्धनाथाचं ठाण. हलसिद्धनाथ म्हणजे माझे साक्षात भोलेनाथ. हलसिद्धनाथांचंही थोडस सांगून जातो. हलसिद्धनाथ हे नाथ संप्रदायामध्ये, हलसिद्धनाथ हे नाथ संप्रदायामध्ये हे चौरंगी नाथांचे शिष्य. हलसिद्धनाथ म्हणजे नाथ परंपरा आहे. आता नाथ परंपरा म्हटलं का आपल्याला सगळ्याला माहिती आहे, नवनाथांचं काम कडक, बरोबर, एकदम कडक. नाथांचं काम म्हटलं का पार तिथं हे नाही, तिथं अजिबात हे चालतच नाही काय. असं हलसिद्धनाथाचं ठाण. अवघी अप्पाची वाडी आणि परिसर माझ्या हलसिद्धनाथाच्या चरणावरती लीन व्हायचा. फार मोठा प्रभाव या हलसिद्धनाथाचा त्या परिसरावरती, त्या पंचक्रोशीत होता. परंतु गावागावामध्ये काहीतरी चालीच रूढी असतातच ना. अशी त्या अप्पाच्या वाडीची एक चाल होती, रूढ होती, परंपरा होती. त्या काळामध्ये त्या परिसरामध्ये एकच व्यवसाय, बकरी पालनाचा, मेंढ्या पालनाचा व्यवसाय असायचा. घरोघरी तो व्यवसाय बकरी पालनाचा. आणि वर्षातून एक यात्रा तिथे हलसिद्धनाथाची भरायची. पण हलसिद्धनाथाच्या यात्रेमध्ये